हाजरीन, आज आप देख रहे हैं अम्बेजोगाई की पहली खातून सीईओ प्रियंका टोंगे मैडम से ख़ास मुलाकात सिर्फ उर्दू न्यूज़ पर। मॅडम, अंबेजोगाई नगरपालिकेला आतापर्यंतच्या काळामध्ये प्रथमच महिला मुख्याधिकारी म्हणून आम्हाला लाभलेले आहे अंबेजोगाईला. आपल्या काय भावना आहे? मला तर सर्वप्रथम आनंदच झालेला आहे. अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली. आणि आपल्याला माहितीच आहे की अंबाजोगाई शहर हे देवीचं शक्तिपीठ आहे. म्हणजे देवी ही एक महिलेचंच प्रतीक आहे. त्या देवीच्या आशीर्वादाने नवीन शहरामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तर मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेल अंबाजोगाई शहर जसं आहे त्यापेक्षाही अजून चांगल्या विकसित होईल. जे काही कामं चालू आहेत किंवा स्वच्छतेचे असतील, विकास कामं असतील, ते म्हणजे नियमाने आणि व्यवस्थितरित्या होतील आणि पूर्णत्वास जातील याची मी स्वतः म्हणजे प्रयत्न करेल. आणि माझ्या परीने कुठलीही तक्रार नागरिकांना होऊ देणार नाही याची दक्षता घेईल. आणि त्याचबरोबर नागरिकांनाही मी आवाहन करते की जसं प्रशासनाचं कर्तव्य आहे काम करण्याचं, तसं नागरिकांचंही कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य करायचं. स्वच्छतेच्या बाबतीत असतील किंवा काही गोष्टींमध्ये नागरिकांच्याही जबाबदाऱ्या आहेत की जसं की कचरा विलगीकरण करणे, कचरा घंटागाडीतच टाकणे, रस्त्यावर न टाकणे. तसं मला बऱ्यापैकी स्वच्छता दिसली अंबाजोगाई शहरामध्ये. कुठे असं घाणीचं तेवढं साम्राज्य आढळून आलं नाही. पण तरी मला दोघांकडूनही म्हणजे हे टू वे प्रोसेस आहे कुठली पण. प्रशासनाला नागरिकांचंही तेवढं सहकार्य महत्वाचं असतं आणि प्रशासनाने ते काम करणं महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मॅडम, जे पहाटेपासून ते दुपारपर्यंत कंत्राटी सफाई कामगार काम करतात, त्यांचा पगार आतापर्यंत वेळेवर होत नाहीये. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. त्याबद्दल तुम्ही काय पावलं? मला ती गोष्ट समजली आहे. त्याबद्दल असं की नगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न कमी असतं. त्यात नगरपालिका जी वसुली होते ती पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचे पगार रखडलेत असं मला समजलंय. तर मी एक 8-15 दिवसात त्याच्यावरती नक्कीच मार्ग काढेल. दुसरी गोष्ट मॅडम, आंबेजोगाईकरांना खूप भेडसावणारा प्रश्न आहे, ते म्हणजे पाणी. ते आठवड्यामध्ये 1 दिवसाला येत असतं, 12 दिवसाला, 13 दिवसाला येत असतं. त्याबद्दल तुम्ही काही? मी ते जे पाणी पुरवठा करणारे कंत्राटदार वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्या बाबतीत. तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण ते 8 दिवसाच्या ऐवजी 5 ते 6 दिवसांवर आणू शकतो. तर त्याचं मी आता व्हिजिट वगैरे करणार आहे. आम्ही किती कमी करता येईल ते अंतर दिवसांचं ते त्याच्यावरती आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे भोगवटा जे धारक आहेत त्याचा खूप भेडसावणारा अनेक दिवसापासून प्रश्न आहे. मुख्य सरांनी हाती घेतला होता. अच्छा. ते पुढे तुम्ही पूर्ण करणार आहात का? नाही, मी त्याच्यात अजून बघितलं नाही. मी तो विषय बघून घेईल. कल्पना नाही. मॅडम, आंबेजोगाईकरांना काय आव्हान कराल? हेच जसं की मी सांगितलं की आपल्याला अंबाजोगाई शहर आहे त्यापेक्षाही अजून चांगलं घडवायचंय. आणि निश्चितच आताही चांगलंच आहे शहर, पण याच्यापेक्षाही अजून काही आपल्याला नाविन्यपूर्ण कल्पना राबवता आल्या तर आपण त्याही राबवू. आणि दोघं मिळून काम करू. प्रशासन आणि नागरिक दोघांचंही शहराप्रती सेम कर्तव्य आहे. आमचं थोडं जास्त आहे, मान्य आहे प्रशासनाचं, पण नागरिकांचंही सहकार्य आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, हा प्रश्न मी जबाबदारीपूर्वक विचारायला पाहिजे. बरेच मुख्याधिकारी येतात, असं नागरिकांमध्ये चर्चा असते की मुख्याधिकारी हे राजकीय दबावाला बळी पडतात. राजकीय तुमच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंबेजोगाईमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हस्तक्षेप होत असतो. तुम्ही त्याबद्दल काय कसे पावलं उचलला? त्याबद्दल तुमचं मत काय? माझं मत, नगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामध्ये 2 विंग आहेत. एक राजकीय विंग असते जी की नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, आणि एक प्रशासकीय. दोघांना मिळून काम करावं लागतं. राजकीय दबावाला किती बळी पडायचं हे आपल्यावर निर्भर आहे. त्यामुळे माझ्या मते तरी दोघांनी मिळून काम करायचं असतं, दबावाला बळी न पडता. तसाच प्रयत्न मी पण करेन.